श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगिराज श्री अक्कलकोट निवासी परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य वामनबुवा वामुरीकर यांनी लिहिलेले श्री गुरुलीलामृत अध्याय पहिला. श्री गुरुदेव दत्त. स्वामी महाराजाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्रीमत् सद्गुरु दत्त दिगंबराय नमः. प्रारंभी श्री मंगलमूर्ती ज्याचे योगे स्फुरे चैतन्य स्फूर्ती ब्रह्मादिक देव असुर नरजया वंदिते तया न मेले आदरे मंगलाचे परम मंगल जगतवंद्य सावधान सुमंगल स्मरणे ज्याच्या अमंगल स्वप्नी देखील दिसेना चतुर्दर्श विद्या चतुष्षष्टी कला प्रदाता आपण आदि सकला संसार व्याधीच्या तिडका कला निजकृपे समूल नाशती शांतमस्तकी गंडस्थल मदस्रवे अद्वैत ब्रह्मज्ञान निर्मल प्रसन्न वदन सर्वकाल विराजे सुपलित भक्तजनांसी चिद्रत्नाचे अलंकार विपुल चंद्रांकित प्रकाशमान भाल ज्ञानमोदके उदर विशाल भरलेले नित्यतृप्तीने सूक्ष्मात सूक्ष्मतर महत अव्ययाधिष्ठान सदोदित यास्तव मूषक वाहन नाम साजत गणादिशा आपणासी पूर्वोत्तर मीमांसा दोन्ही विराजती भूषणे द्वयकर्णा चतुर्विध पुरुषार्थचारी पाणी वेदवाणी सुशोभिती एकत्वाचा पूर्ण एकदंत विवेक परशु दिव्य झळकत परमानंदयुक्त शुंडा झेलित स्वात्समुखे डुल्लत सर्वदा कंठी उपनिषदार्थ प्रकाश साजे निज स्मरणाचा अंकुश चरणी सद्धर्म नुपुर गर्जता नाश पाखंड मताचा होतसे स्वछंदे करीतसा तांडव नृत्य आम्न्याय अखंड वक्ते आहा सत्य ज्ञान विज्ञान रिद्धी सिद्धी नित्य तिष्ठती गणराज समीपतया गजानन हेरंब लंबोदरा विज्ञांतका सर्व विद्यासागरा ग्रंथ सिद्धीसी नेऊनी दातारा पूर्ण करा सविस्तर ऐसे स्तविता गजानन तवते होऊनी प्रसन्न वदन ग्रंथ सिद्ध होईल निर्विघ्न वदती चालवी प्रिय भक्ता आता भगवती सरस्वती अनादि विद्या चिच्छक्ती जियेचे योगे स्फुरे अंतःकरण वृत्ती ते वंदिली प्रेम भावे विलसे शुद्ध परमहंसारूढ सारासार विवेक निगुड निज स्मरणे मूढ जड अमूढ होती मुख वाचालते अक्षरस्वर्ण वीणा शोभत करी पोती वेदार्थ विहित विरागे प्रबोध गायन करीत कल्याणार्थ जगताच्या जे शब्दासी आत बाहेर व्यापुनी प्रतिष्ठितसे निरंतर निशब्दत्व न मोडुनी साचार अर्थविस्तार करीतसे मुळीचे मौन्य न मोडता शब्दी दावी सत्य शब्दार्थता या प्रकारे चालवी ग्रंथ तत्वता अतिश्लाघ्य त्या मायेची हो अबोल बोल बोलवी बोलुनी बोलणे नुखी आणि वार्च जाडा पेहारी देवी शुद्ध भावे संतुष्ट होतसे वाचा वचन वाचकता स्वये होनी वागदेवता सबीज नेली कवित्व अहंता ऐसे प्रसन्नता जगन्मातेची कामधेनुसी आदरे तृण रत्नाकरा पुढे काच अर्पणे जाण कुबेरासी कपद्रिका समर्पण ज्या प्रकारे करावी सूर्यापुढे लाविले दीप अमृतासी दिदले तक्र स्वल्प चिंतामणी समीप शिंप ठेविले जैसे दरिद्रे तैशी माझी मंदवाणी सरस्वती जगदंबे आपल्या स्तवनी विशारदे वाग्विलासिनी विधी हरिहरादी तुझ वंदिती शेषासी जिव्हा सहस्र तो जरी वर्णिल अजस्त्र तदपि तव गुणांचा पार चतुरस्र वागीशान कदापि ऐशी जवमी जगत जननी वर्णी तव ते स्तव नेदी पृथकपणी वाचा वाचक स्वय वचणी हो निवर्णवी गुरुलीला. ओम नमः श्री सद्गुरुनाथा श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्था पूर्ण ब्रह्म केवल अनादि यथार्था आपणची एक अद्वितीय गुरु परमगुरु परात्पर गुरु दत्तात्रेय ऋषी मुनी योगी भक्तजनांचे ध्येय अनादि परब्रह्माधिष्ठान अव्यय जगत आधार असती जे हरिहर देव संपूर्ण ब्रह्मादिक हे गुरु साक्षात परब्रह्म उपासक दीनानाथ अनंत कोटी ब्रह्मांड नायक सनकादिक वंदित जो
त्वच्चरणकमलमकरन्द परमहंसं मुक्त मुमुक्षु भ्रमरवृन्द सेविती अखंड परमानंद करुणाकंद गुरुवर्या खलदृष्टांचे निर्दनलन व्हावया साधूंचे परित्राण धर्मसंस्थारपणार्थार्न अवतीर्ण होता युगायुगी जगदीशा दशावतारादी धारण करुण वेदोक्त धर्ममार्ग सनातन यथाविधी करविता प्रवर्तन वर्णाश्रम कर्मी जणाते दुराचरण घोर कलियुगी होऊ लागले जागोजागी म्हणून श्रीपाद वल्लभ रूप धरून जगी सदाचारी जन लाविले मागुती श्रीमन नृसिंह सरस्वती अवतरले नरवेशे यती जणांसी लावणी सद्धर्मनीती असंख्यात तारिले या अवतारद्वयांचे चरित प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथात सरस्वती गंगाधरे इत्यंभूत वर्णिले आहे सुरसते. पुढे काही कालाने पुनरपी घोर कलियुगी प्राणी होऊ लागले पापी म्हणून दत्तात्रेय ब्रह्मस्वरूपी अवतरले नृसिंह यतिरूपे जगदोद्धारार्थ महिवरी संचार करीती स्वचंदे गुरु नृसिंह यतीश्वर हिमाचल जगन्नाथ हरिद्वार द्वारका गिरनार पर्वती प्रयाग गया श्री काशी क्षेत्र व्यंकटेशगिरी आदिक रामेश्वर नरनारायण सरोवर बिंदू सरोवर पंपा सरोवर मानसादिक मातुलिंग खेटक पंढरपूर भागीरथी गोदा कृष्णा तीर कांची द्वय आणि बदरी केदार अपार तीर्थे हिंडून तेची परमात्मा नृसिंह सरस्वती सोलापूरहूनही स्वच्छंदे पादगती जगद उद्धारणार्थ अक्कलकोटाप्रती तिष्ठले वर्षे 21. तो सविस्तर कथा प्रसंग पुढे निरूपण होईल सांग जेणे भवभय दुःख संकटभंग झाला होईल होतसे. श्री दत्तात्रेय गुरु समर्थ स्वामी व्यापक असंग सर्वांतर्यामी जगदिद्धारार्थ वसले अक्कलकोट ग्रामी तत्पाद पद्मान मिले अनन्य गलिता हंकृती हो निलीन श्री गुरु लीलामृत वर्णन ग्रंथ सिद्ध्यर्थ दयाळा आपले स्तवन करितो त्रिभुवन पालका गुरुलीला वर्णनार्थ महाराजा निजज्ञा झाली या चरण रजा मंदमती मी या ग्रंथरूपी कार्यध्वजा उभारण्यास नवे समर्थ तथापि आज्ञा मानुनी सर्वता श्रीमस्तकी ठेवले निज चरणांवरी सत्य प्रतिज्ञ प्राणभक्त कैवारी सिद्धीसे नेणार आपणाची अंतर्यामी हृदय प्रगटून वदविता अन्य नसे समर्थावीण साक्षी चेता केवळ निर्गुण प्रज्ञान आनंद ब्रह्मस्वरूप लोह लागता परिसासी ते सुवर्ण होय शीघ्र वेगेसी परंतु आपण समलोहासी परिसाचेणी करवेणा शरणागतासी देशिक आपणा सारिके करिती तात्कालिक एकदेशी दृष्टांत लौकिक अलौकिक रूप सद्गुरु असती उपमेसी द्यावे चिंतामणी कल्पतरू तरी अचिंत्य निर्विकल्प स्वरूप सद्गुरु अथवा कामधेनु दृष्टांत धरू परंतु निष्काम निरीच्छ गुरु असती उपमेसी द्यावे अमृत तरी ते अमरशी अस्तिमर्त्य क्षीण पुण्ये प्रवेशिती मृत्युलोकात गुरु अद्वैत परमात्मस्वरूपी क्षीरसागरादी आटती कल्पांती सूर्यप्रकाशना रात्र उजगती चंद्रक्षय अग्न्यादि निश्चिती नसती अखंड प्रकाश अतएव सद्गुरु निरूपम हेतु दृष्टांत वर्जित पुरुष परम विराजती स्वयंप्रकाश परब्रह्म परमधाम स्वरूप जे प्रार्थना परिसुनी झाले प्रसन्न अंतरी प्रगटुनी अत्रिनंदन ग्रंथ सिद्धीस जाईल निर्विघ्न आशीर्वचन बोलती ते गुरु ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि हरिहरांचे संपूर्ण अवतार झाले असतील पुढे होणार नमिले सुरवर सर्वत्र ते वेद साक्षात नारायण औपौरुषे अनादिपूर्ण स्वयंभू स्वतः सिद्ध प्रमाण विश्वधारक असती निश्चय वेद वेदांग शास्त्रविण काही स्वार्थ परमार्थ होणार नाही अर्थात वेद वेदांगादी सर्वदाही अगत्य वंदिले पाहिजे वेद वेदांगार्थ पारग कर्मयोग ज्ञानिष्ठ करती यज्ञयाग दया क्षमा शांतियुक्त विराग वंदिले ब्राह्मण ब्रह्मरूपते वेदमूर्ती भूदेव वेदाधिकारी मुख्य जाती ब्राह्मण निर्धारी परमात्मा स्वरूप नित्य गायत्री हृदय तिष्ठे जयांच्या ते प्रसिद्ध याज्ञवल्क योगीश्वर वेदव्यास महाथोर दंध्यंगार्थ वर्ण भृगु पराशर
शुक्राचार्य कपिलमुनी भारद्वाज वसिष्ठ अत्रि विश्वामित्र मरीचि पुलस्य पुलह क्रतु ब्रह्मद्विद्र जमदग्नि अगस्ती दुर्वास ऋषिवर वामदेव गौतम अंगिरस पौतिमाशी मृदलवत्स कौशिक कण्वलोमेश मार्कंडेय मांडुक कश्यप नारद शुक शौनक वाल्मिक वैशंपायन सूतादि सनक सनंदन सनतकुमार सनक सुजात धौम्य जैमिनी विद्वर आश्वलायन गर्ग पतंजल योग सूत्रकार धारण्य दलादनादिक जाबाल उद्दालक गौपवण शांडिल्य सहितव अरुण कात्यायन नैध्रुव कौंडिन्य आदि करुण नमिले बृहस्पती सूरगुरु इंद्रचंद्र अग्नि दिवाकर पृथ्वी वायु तेजनीर यम वरुण दिक्पाल कुबेर वंदिले सुरवर ग्रहादिक अवतार श्रीमन शंकराचार्य धर्म संस्थापक वेद विज्ञान सूर्य प्रसन्नत्रय भाष्यकारवर्य ते जगद्गुरु वंदिले विद्यारण्य श्रेष्ठ संन्यासी वेदभाष्यादिक निर्मिली पंचदशी शंकरानंद श्रीधर मधुसूदनादिकांसी संस्कृत टीकाकारांसी वंदिले कलिदास कवी श्रेष्ठ दंडीबाण भवभूतिवरिष्ठ जय देव कवी धोयादिक ज्येष्ठ नमिले विद्वंजन पंडित ते कवी हरि अंतरिक्ष महान प्रबुद्ध पिप्पलायन द्रुमिल अरविर होत्र चमसकर भाजन वंदिले नवयोगींद्र ते मत्स्येंद्र गोरक्षादी नवयोगी जपी तपी कर्मी संन्यासी विरागी ब्रह्मचारी गृहस्थ वनस्थ विरक्त भोगी ते सकल वंदिले श्रोते प्राकृत कवी संत सज्जन मुकुंदराज सत्पुरुष ज्ञानवान निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ता जाण ब्रह्मकला दत्त जनार्दन एकनाथ मुक्तेश्वर जयदेव जयराम रंगनाथ रामदास अमृतराय दासोपंत नामदेव तुकाराम शिवराम स्वामी सांगदेव काणा नरहरी सुरदास शिवदीन केसरी तुळशीदास देवनाथ दामाजी पंथ माधवदास दादूसुत रोहिदास नरसी मेहता केशवनाथ मध्व मुनेश्वर रामनाथ आनंद तनय वटेश्वर गोरा सावता बल्व कबीर विसोबा केचरा सोयरातो मयूरपंथ वामन पंडित राम जोशी रामानंद मानपुरी अनंत उद्धव चिदगण त्र्यंबक गोनाथ निरंजन निपट निरंजन निश्चलदास विठ्ठल सजन कसाई मीरा नीरा कृष्णा जनाबाई विठ्ठल पुरंदर मोरया गोसावी श्रीधर स्वामी नाझरेकर माणिक प्रभू जयराम यशवंत हंसराज सत्कवी प्रख्यात बाळकृष्ण गंगाधर देवनाथ संत अनंत नमियले आता वंदू माता पिता कुलदेवादी ग्रामस्थान वास्तुदेवता ज्यांचे कृपे इह पद साध्य तत्वता होय सर्वार्थ निर्धारे दक्षिणेत महाराष्ट्र देशी अहमदनगर निवासी नगरकर वैद्य म्हणती जयासी धारण्य गोत्रीय जुर्वेदी ब्राह्मण निष्णात वैद्य जगत प्रसिद्ध माणिक नामे झाले सिद्ध सदाचारी वैदिक शुद्ध बोध जे अविरोध विरागी माणिक वैद्याचे दोन कुमार एक भट्टू वैद्य दुसरे मोरेश्वर उभयंतासी प्रसन्न निरंतर जगदंबा श्रीशंकर असती शके 1630 पुस्तके रचिली वैद्यदिकाती संस्कृत त्यातील प्रसिद्ध वैद्यामृत मोरेश्वर रचित असे जे भट्टू वैद्यास होते चार नंदन त्यात श्रेष्ठ नारायण विद्वान तयासी श्री जगदंबा प्रसन्न बोले चाले तत्संगे सप्तशृंग निवासिनी जगन्माता औषधी आणून देई स्वतः जहागीर मौकासे मिळून तत्वता साक्षात्कारी जाहले नारायणासी पुत्र त्र्यंबक जाहला प्रसिद्ध कुलदीपक ब्रह्मज्ञानी होऊन निशोक वाल्मिक ग्रामी वसतसे वाल्मिक ऋषींचे आहे स्थान वाल्मिक तीर्थ सुंदर असे महान म्हणून त्या ग्रामासी सर्वजन बाहती वामोरी ऐसा नामे ते त्र्यंबक पाता प्रतिभौमवारी सप्तशृंगी आणि त्र्यंबकेश्वरी दर्शन औषधी देऊनी माघारी स्वसदनी येत सायांनी शिवशक्तीची पूर्ण कृपा षोडश योजन मार्ग झाला सोपा समत्वे देखती रंकनरूपा स्वानंदी मग्न झाले ते त्र्यंबक वैद्याचे पुत्र विठ्ठल ज्योतिर्वैद्य जाणते निर्मल समाधानी विवेक कुशल पुण्यशील झाले ते
विठ्ठलापासून रावजी भट्ट करुणी अनेक तीर्थयात्रा श्रेष्ठ वेदोक्त मार्गी भक्त अविट तेची असती जनक वामनाचे कौंडिन्य गोत्री महादेव द्विज त्याचे पुत्र गुंड नामे ध्वज तयांचे चिरंजीव त्र्यंबकराज कोलग्राम निवासी तरडे इति उपनाम यजुर्वेदी ब्राह्मण देशभक्त निस्सीम आचार विचार धर्म संपन्न वैदिक मार्गे वर्तती पुत्रकन्या तयांसी चार त्यात अहल्या नामे सती थोर तियेचे उदरी जन्मलो साचार त्रयबंधू भगिनींसह एवं पूर्वजादी माता पिता मंगलार्थ वंदिली शिष्टाचारा करिता पुढे बंधू कुलदेवता श्रोती सावधान असावे पूज्यामुचे वंशात त्र्यंबकेश्वर गिरिजाकंत सृष्टी स्थिती संहार करीत शिव अनंत अपार जो श्री सप्तशृंग निवासिनी जगदंबा प्रणवरूपिणी आदि माया कुलस्वामिनी योगीजनांचे ध्येयजी इडा ब्रह्मरूप वामनासिकी दक्षिण पिंगला विष्णुरूपकी पुढे सुषुमना रुद्ररूप त्र्यंबकी सोहम हंस स्वरूपता आहे त्रिकुट श्रीहट गोलहाट रक्तश्वेत श्यामरूप वर्णत्रय स्थानश्रेष्ठ आणि नीलबिंदू ते औटपीठ वरी भ्रमर गुंफा विराजित त्या दशमद्वारी गुरु त्र्यंबक तयांचे दर्शन घेती पारमार्थिक नवमद्वार नाडी वायुमार्गे अनेक भेदोनी जाती भाग्यवान किंवा स्थूल सूक्ष्म देह कारण या देहात्रित साक्षी शिवाख्य पूर्ण अकार उकार मकार याहुण अर्थमात्रा परत्रंबक ब्रह्म प्रकाशित या प्रकारे नादबिंदू कलातीत निरुपाधिक शिवाख्य ब्रह्म अनंत तया व्यापक ब्रह्मगिरीतून सदोदित ज्ञानगंगा प्रवाहे त्या गंगाद्वारे नित्य करुणी स्नाना ब्रह्मागिरीची निसंशय प्रदक्षिणा करिता ब्रह्मस्वरूप होय जाणा जीवजन्म मरणाविरहित तो अघटित घटना पटियसी महामाया सप्तशृंगनिवासी करी उत्पत्ती स्थिती प्रलयासी जगन्माया चिच्चतीही अनामासी नाम ठेविले अरूपासी रूप आणिले मूळ पुरुषासी खेळविले ऐसे कर्तृत्व या चैतन्य शक्तीचे तुर्या ब्रह्म त्रिपुर सुंदरी भुवनेश्वरी अजा एकानंत ब्रह्मांडोदरी होती जाती वरचेवरी परी हे कुमारी तिष्ठतसे इच्छा हे परमपुरुषाची नानाविध ब्रह्मांडे खेळात हरिहरविरंची नाचवी सकल जीवांसी कर्म उपासना पायऱ्या वेगुणी मग पहावी हृदयांतरी विश्वजननी चित्कला ब्रह्मविद्या विकासिनी सर्वसाक्षी स्वरूपती सप्तम भूमिकारूप सप्तशृंग बीजरूप मंत्रदेवता अभंग तिष्ठतती सर्वांगी यथासंग निजरंग उदय होतसे करुणी नवविधा भक्ती नवरात नित्योत्सव नित्यश्री मंगल पवित्र शृंगावरी भक्त बोध वस्तुतंत्र लाविती निशाण ध्वजा एकत्वे फडकती स्वात्मानंद वायुवेगे निशाणे ते मूलध्वजस्तंभ पालवी खुणे मुक्त मुमुक्षु साधका कारणे परमात्मा अभेद दर्शनार्थ एवं शिवशक्ती कुलदेवता वंदिली प्रेमे परमार्थता उदयोस्तु निर्भयता वदती ग्रंथ आरंभिजे नवसा पावनी सार्थकता नवलकरितसे कुलदेवता कुलादिक व्याकुलता नेली अहंता समूल ग्रंथारंभी देवता वंदन शिष्टाचार प्रवृत्ती जनन परंपरा मंगलाचरण अवश्य केले पाहिजे म्हणून वंदू श्रोते सज्जन हरि गुरु भक्ती परायण अध्यात्म श्रवणी सावधान असती नवविध भजनी प्रियजे श्रोते ब्रह्म विद्येचे माहेर तथापि सशास्त्र श्रवणार्थातुर श्रोते तुम्ही रसज्ञपणाचे भांडार विवेक चतुर आहा की लांबविले देवता स्तव वनास अतएव श्रोते वहाल उदास अनवधाने सर्व विरस न वावे म्हणून विनवितो तव श्रोते बोलती सप्रेम एकामेवा द्वितीय ब्रह्म कोणी कोणाचे स्तवन प्रथम येथे करावे हे स्तवन की स्वात्मानुभव परिपाक की प्रमेय भाव सिद्धांत की अर्थ गौरव अद्वैत वैभव वाटतसे तृप्तीचे ढेकर जेवणारे देती तैसे तुमचे बोल निश्चिती परमामृता सम अहम आम्हा प्रती मधुर वाटती गुरुदासा गणेश सरस्वती गुरुदेवता
कवी श्रोते इत्यादिका एकत्वे संता एके ताटी बैसविले परमार्थता हे मर्यादा विशेष आधीच आम्ही श्रवणातूर श्री गुरु लीलामृत पाण त्याहीवर दत्तात्रेय स्वामी कृपे सविस्तर चालवी सत्वर ग्रंथ रचना ऐसे सर्वत्रांचे आज्ञानुसार ग्रंथ आरंभिला गुरुलीलामृत सागर सत्य संकल्प सिद्धी प्रदातार पूर्ण करील त्याचा तो श्री गुरु लीलामृत ग्रंथाचे नाव ठेविले प्रख्यात गुरु शिष्य संवाद रूप अद्भुत श्रुतीशास्त्र संमत असे हा कर्म उपासना वैराग्य भक्ती ज्ञान राजयोग हठयोगादी साधन अनेक विषय प्रतिपादन अत्रिनंदन करविता आता साधन चतुष्ट तैसेचे अनुबंध चतुष्ट ग्रंथारंभी सांगू शास्त्राभिप्राय सह सुलभत्वे कळावया स्ववर्णाश्रम धर्मे करुणी कृच्छ चांद्रायणादी तपाचरुणी वेदविहित प्रायश्चित घेऊनी संतोषावे हरिते निष्कर्म भगवत प्रीतिकर सर्व भूतदया लक्षण साचार आणि वैराग्यादी साधनचार मोक्ष साधक धर्म आहेत ते ब्रह्मलोकादी मर्त्य लोकांच्या अंती पर्यंत विषयभोग साधने जी असती त्या विषयभोग साधनात निश्चिती कर्मजन्यत्व आणि अन्यत्व जाणावे तेच शुद्ध वैराग्य निर्मल विषयेच्छाराहित जाणावे चिरकाल यथा काकविष्टा निजेले दृष्टांत अस्पर्श असे गर्दर्भादिविष्टा ज्वरशांत्यर्थ ग्रहणेच्छा होते कदाचित म्हणून काकविष्टेचा दृष्टांत घेतला स्पष्ट उमजावया काकविष्टा उपलक्षण अमंगल देखता वाती अधिक चिरसे येते तत्काळ स्पर्श करण्यास योग्य देखील काकविष्टा नसेची तैसेची विषयभोग कर्मजात अमंगळ अशुची साधन सहित अनित्य जड असून करीती अंत वारंवार जीवाचा अत्यंत विशुष्क विषय त्यात रमता सर्वोपरी होतो क्षय म्हणून सर्वदा अतिविषमय अस्ति विषय घातक हे अर्थात न होऊ द्यावा विषयच्छा उदय म्हणजे चित्त रागादिमलरहित होय तेची विषयच्छा राहित्य निरामय वैराग्य निर्मळ म्हणावे त्या निर्मल वैराग्याचे कारण नित्यानित्य विवेकेचे मुख्य जाण त्या मुख्य विवेकाचे सशास्त्र लक्षण सांगू सर्वांसी कळावया संपूर्ण विद्वद अनुभव प्रसिद्ध आत्मस्वरूप सत्य नित्य शुद्ध अविनाशी हृदय सर्वदा उपलब्ध त्रिकालबाध्य अद्वितीय असे याहून देह अमंगल विपरीत जडदृश्य बाधा मिथ्या नाशिवंत क्षणभंगूर अनित्य अशुची असत जन्मजरा मरणयुक्त असे हा ब्रह्मादी स्तरावरांत सर्व स्वर्गादी लोकचे भोग वैभव अनात्मस्वरूप ऐसा अनुभव आहे सर्वांसी उघडपणे जैसे घटाधिक पदार्थ व्यतिरेकी केवल तैसा देह अशाश्वत चंचल अमंगल विष्टामूत्रादियुक्त अनेक मलविटाळ नखे लोमे केशादी टाकीत आणि आत्मा पुण्य स्वरूप सर्वकाल नित्यश्री आहे नित्यमंगल अखंडित शाश्वत अज निश्चल असे सच्चिदानंद स्वरूप हाची नित्य वस्तू विवेक वैराग्याचे मुख्य कारण सम्यक सांगितले आता शिष्या ऐक वैराग्य कार्य शमादिश षटक ते सदैव वासना परित्यागणे म्हणजे पूर्वसंस्काराची उपेक्षा करणे अंतःकरण निग्रह करून जिंकणे शमशब्दार्थ बोलिला हा श्रोत्रवागादिक इंद्रियांचा निग्रह की जे बाह्य प्रवृत्तीचा तिरस्कार निषिद्ध प्रवृत्तीचा करणे तो दमशब्दार्थ कथियेला शब्द स्पर्श रूपरस गंध बांधक या पंचविषयांची निवृत्ती करणे आवश्यक विषय ग्रहण अनिच्छा अनित्यत्वादिक दोष्टदृष्टीने करणे जी म्हणजे विषयची समूल निवृत्ती करणे तीच बोलीजे योग्य उपरती कैशी आहे श्रवण करावी ती उपरती साधक जनांनी परम उत्कृष्ट आत्मज्ञान उत्पन्न होय जिच्यापासून ऐशी उपरती ब्रह्मज्ञान साधनभूत आहे ती इचे योगे सर्व कर्मसन्यास झाला पाहिजे गुरुकुलवास तरीच तितिक्षा प्राप्तीस योग्य हो तसे साधक तो जे सहन सर्व दुःखांचे आणि सर्व दुःखांच्या साधनांचे करणे शीतोष्णादी द्वंद्वांचे अप्रतिकारपूर्वक
हीच तितिक्षा शास्त्रोक्त शुभ सुखरूप असे निश्चित सकल विदुषा संमत द्वंद्वादी सहन करणे ते वेदस्व गुरु वचनाच्या ठाई म्हणजे उपनिषदार्थ उपदेशी सर्वदाही भक्तिपूर्वक दृढतर विश्वास राही तीच वेदांत प्रसिद्ध श्रद्धा जाणावी परब्रह्म जे प्रत्येक भिन्न त्या ब्रह्मस्वरूपात चित्त एकाग्र संलग्न तदेक जिज्ञासा तद्रूप चिंतन त्यासीच समाधान बोलती या प्रकारे विवेक वैराग्य शमादी षटक सांगून तत्कार्यभूत मुमुक्षपण सुटावया संसार बंधन मुमुक्षु अधिकारी सांगू तो हे करत्या करविता परमेशा कैशी माझी असे प्रारब्ध दशा या दुस्तर संसार पाशा वेगळा केव्हा होईन मी केव्हा संसारमंद निर्मुक्ती नाना योनी संबंध निवृत्ती कोणत्या काली कोणत्या युक्ती होईल ऐसी जिज्ञासा ऐसी बुद्धी बाणली दृढतर तीच मुमुक्षता जाणावी मुक्तिकर ही मुमुक्षता ज्याचे अंगी निरंतर बाणली तोची मुमुक्षु म्हणावा नित्यानित्य वस्तुविवेक इहामूत्र फलभोग विराग सम्यक मुमुक्षता सह समाधी षटक हे साधन चतुष्ट निरोपिले आता जे अनुबंध चतुष्ट सांगू त्यातील प्रथम विषय श्री गुरु लीलामृतात्मरूप तत्वनित्य याचे विषय जाणावा ब्रह्मात्म साक्षात्कारानुभव ज्ञान गुरु शिष्य संवाद सिद्धांत रहस्य प्रदर्शक शंका निराकरणपूर्वक समाधान प्रकरणे करुण विषय हा सांगू प्रयोजन म्हणजे काय उपयोग कारण कामविषय येथे गुरुभक्तीने मोक्षसिद्धी प्रयोजन होय अनुबंधातील दुसरे ते मोक्ष म्हणजे मोकळे बंधमुक्त अनात्मदेहा ही सव अविद्या कल्पित तया अनात्मदेहादिके मोहयुक्त आत्मतत्वाभिमान धरणे जो तो अनात्मत्वाभिमानची बंध तन्निवृत्तीद्वारे होय ब्रह्मविद्याबोध नुरे देहाभिमान अनदर्थ लेशगंध तेव्हा सस्वरूपावन स्थान सिद्ध होते होनी सर्वानर्थ सबीज निवृत्ती हृदय होय नित्य स्वस्वरूपा प्राप्ती परमानंद प्राप्तिरूप जाणावी ती मोक्षसिद्धी प्रयोजनते आता परिसा हो श्रोतेजन मुमुक्षु मोक्षाधिकारी गुरुभक्तिमान नित्यानित्य विवेकादि करुण साधन चतुष्ट संपन्न जो वेदविहित निष्काम कर्मे करुण शुद्ध झाले जयाचे अंतकरण प्रपंच संसारिली विटले मन विषय भान गळाले दीर्घकालाभ्यास वारंवार परमार्थस्तव प्रयत्न करी निरंतर उदासीन हरिभक्ती प्रिय कर जाणावा मोक्षाधिकारी मुमुक्षुतो परमार्था वाचून इतर कार्यांचा करीतसे अनादर श्रोतीय ब्रह्मनिष्ठ श्री गुरुवर केव्हा भेटेल कृपाळुतो त्या सद्गुरुमुखे वेदांत उशनिषद रहस्य ब्रह्मसिद्धांत महावाक्यार्थ ज्ञान सदोदित केव्हा प्राप्त श्रवण होईल ते गुरुमुखे वेदांतार्थ श्रवण त्या श्रवणार्थ निश्चय होऊनी मनन त्या मनन निधिध्यासे साक्षात्कार संपन्न गुरुकृपे केव्हा होईन मी ऐशी लागली जया तळमळ तोची मोक्ष म्हणावा निर्मल परमेश्वर गुरु अनुग्रहासी पात्र केवळ त्यावरीच कृपा होत असे ह्याची अर्थी पूर्वोत्तर ग्रंथकांडांचा साध्य साधन भाव जो साचा तोची संबंध जाणावयाचा अनुबंधन चतुष्टांतील चतुर्थ संस्कृत ग्रंथाची सरणी पद्धत तैसीच रचिती सुकवी प्राकृतात म्हणून साधन चतुष्ट सहित अनुबंध चतुष्ट आद्या निरूपिले ग्रंथभाषा प्राकृत म्हणून कंटाळातील विद्वज्जन तथापि एकच अर्थानुसंधान संस्कृत प्राकृती जाणावे दोन्ही चरण एक गती एक क्रिया आहे दोन्ही हाती एक शब्द नादद्वय श्रवणाप्रती द्वय अधरपुटी एक शब्द निघे एक दृष्टी दोन्ही नयनी एक अर्थभाषा दोन्ही लौकिक वैदिक उभयवचनी उदक पाणी अर्थ एक जैसा वाकांडा दिसे कृष्ण श्वेत उंच परिगोडी वसे सर्वांगी सुरस शर्करेचे वृंदावन सकळास कडून लागे कदापि समुद्री भरले जरी क्षारोदक ते उष्णकाली मेघमंडली संस्कारपूर्वक असुनी पर्जन्यकाली सुखकारक मधुर रचिकार होनी वर्षे समुद्री भरले क्षारोदक परी त्यातून रत्ने मौतिक आमोलिक निगती कैशी सुंदर देख
तैशी प्रकृती शब्दार्थरत्ने मुक्तादी मधुमक्षिका मुखातील मद मृगनाभीतील घेती कस्तुरी सुगंध देवादिकांचे प्रिय असे शुद्ध तैसे प्राकृत रसिकांसी काकविष्टेची होती पिंपळ परंतु पूजिती प्रेमे सर्व काळ तैसे प्राकृत संस्कृत निवळ शब्दार्थ फळ एकची आहे ईश्वरे संस्कृत निर्माण केले आणि प्राकृत चोरांनी आणले ऐसे बोलण्याची अप्रशस्तते भले समदर्शिन मानिती कदा परीक्षा गोडी मुख्यत्वे हे तरी आहे अधिकार परत्वे जाणती अद्वेष सत्य रसज्ञत्वे शुद्ध तत्वज्ञ पुरुषते येते द्वेष अहंकार सुटावे वादविवाद दुःखद कलह तुटावे संशय विटाळ सर्व फिटावे तरीच होय जन्म सार्थक असो गुरुसंतती कुलश्रेष्ठ अत्रि ऋषी मूलपीठ तेथून दत्तगुरु विद्वरिष्ठ झाले प्रगट परमेश्वर तो कथाप्रसंग रसाळ पुढील द्वितीयाध्यायी सकळ गुंफियला श्रोतुजनी निर्मळ मानसे करुणी परिसावा स्वस्ति श्री गुरुलीलामृत वेदशास्त्र पुराणार्थमथित ब्रह्मनिष्ठा वामनरचित मंगलचरणाध्याय प्रथमः इति श्री गुरुलीलामृते गुरुशिष्यसंवादे देवतावन्दनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थार्पणमस्तु।